जय शिवराय मित्रांनो यील्ड बेस पीक विमा 0-0 दाखवतोय। मला पीक विमा मिळणार का? एक मोठ्या प्रमाणात विचारला गेलेला प्रश्न आणि मोठ्या प्रमाणात केली जाणारी कमेंट आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपण नवीन अपडेट पाहिलेले की राज्यामध्ये राबवली जाणारी सर्व समावेशक पीक विमा योजना अर्थात 1 रुपयातील पीक विमा योजना राज्य शासनाच्या माध्यमातून बंद करून आता पूर्वीप्रमाणे पीक कापणीच्या आधारावरती दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या बेसवरती पीक विमा योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे। आणि मित्रांनो, याच पीक कापणीच्या आधारावरती दिला जाणारा पीक विमा म्हणजे यील्ड बेस पीक विमा। मित्रांनो, पूर्वी जी काही सध्या 2024-25 मध्ये जी पीक विमा योजना राबवली गेलेली आहे ती कप अँड कॅप मॉडेलनुसार राबवली गेलेली पीक विमा योजना आहे। म्हणजे याच्यामध्ये जर 80% पेक्षा जर कमी नुकसान झालं तर शेतकऱ्यांना पीक विमा वाटून जी काही अंमलबजावणीचा 20% खर्च आहे तो कंपन्याला देऊन उर्वरित रक्कम राज्य शासन समायोजित करत होतं। आणि 110% पेक्षा म्हणजे 100% पेक्षा जर जास्त नुकसान झालं तर 110% पर्यंतची नुकसान भरपाई कंपनीच्या माध्यमातून आणि उर्वरित नुकसान भरपाई ही शासनाच्या माध्यमातून अशा मॉडेलनुसार अर्थात बीड पॅटर्ननुसार राज्यामध्ये ही योजना राबवली जात होती। आणि याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना भरावायचा हप्ता फक्त 1 रुपयाचा ठेवण्यात आलेला होता। ही योजना आता बंद करून पीक कापणीच्या आधारावरती जे काही नुकसान होईल त्या आधारावरती आता दिली जाणार आहे। मित्रांनो, ही योजना राबवली जात असताना याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना अग्रिम अर्थात जर एखाद्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती दिसून आली आणि त्या भागामध्ये जर रॅन्डमली सर्वेक्षण करून जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जर त्या भागामध्ये नुकसानीची टक्केवारी 50 पैशापेक्षा जास्त जर दाखवली तर त्या भागातील शेतकऱ्यांना मंजूर असलेल्या जे काही त्यावेळेचं जे काही नुकसान असेल त्या नुकसानाच्या आधारावरती जे नुकसान झालेलं असेल त्याचे 25% रक्कम देण्याची तरतूद आहे, ज्याला आपण अग्रिम म्हणतो। आणि 2024-25 मध्ये हिंगोली, परभणी आणि नांदेड या 3 जिल्ह्याला हा अग्रिम देण्यात आलेला आहे। मित्रांनो, याच्यानंतर दुसरी जी तरतूद आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना वैयक्तिक दावे दाखल करण्याची, ही पुढेही चालू राहणार आहे। आणि शेतकऱ्याला जर समजा अतिवृष्टीमुळे किंवा एखाद्या कुठल्याही कारणामुळे जर शेती पिकाचं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्याला वैयक्तिक दावा दाखल करता येतो। आणि त्याच्या अंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्यांना जर पीक विम्यासाठी आपला दावा दाखल केला तर त्या शेतकऱ्याला लोकलाईजच्या अंतर्गत त्या आपल्या पीक विम्याची रक्कम त्या शेतकऱ्याच्या लोकलाईजच्या अंतर्गत पीक विम्याचे कॅल्क्युलेशन केले जातात आणि ती रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते। अर्थात तो लोकलाईजचा पीक विमा म्हणून दिला जातो। अर्थार्थी जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून जर अधिसूचना काढली तर दिला जाणारा पीक विमा हा मिड टर्म अर्थात अग्रिम म्हणून दिला जातो, मध्यावधी नुकसान म्हणून। शेतकऱ्यांच्या माध्यमातून वैयक्तिक दावे जर दाखल केले तर त्याला लोकलाईज मधून दिला जातो। आणि लोकलाईज मध्ये आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे WSL वाईड स्पेअर्ड सिव्हिअर जे कॅलॅमिटी आहे ते लोकलाईज कॅलॅमिटी, त्याला WSL नावानं ओळखलं जातं। WSL मध्ये वाईड स्पेअर्ड म्हणजे जर एखादी नैसर्गिक आपत्ती जर मोठ्या प्रमाणात आली, आता समजा जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालं परंतु अधिसूचना काढण्यात आली नाही, परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून जर जे काही दावे दाखल करण्यात आले तर एकूण पेरणी क्षेत्राच्या 25% पेक्षा जास्त क्षेत्र जर एकाच नैसर्गिक आपत्तीसाठी जर दावे दाखल करण्यात आलेले असतील तर रॅन्डमली सर्वेक्षण करून नुकसान भरपाई WSLच्या अंतर्गत ठरवली जाते। वाशिम मध्ये असेल, अकोल्यामध्ये असेल, जालन्यामध्ये असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये असेल, WSLच्या अंतर्गत ही नुकसान भरपाई ठरवण्यात आली। आता WSL मध्ये जर दावे दाखल केले आणि एखाद्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान असेल, एखाद्या शेतकऱ्याचं कमी नुकसान असेल तर त्या शेतकऱ्याला नक्कीच त्या ठिकाणी तोटा सहन करावा लागतो। आणि या WSLच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आवाज देखील उठवण्यात आला होता, परंतु ती जी काही ट्रिगर आहे तो आणखीन हटवण्यात आलेला नाही। आणि WSLच्या अंतर्गत अर्थात वाईड स्पेअर्ड सिव्हिअर लोकलाइज कॅलॅमिटीच्या अंतर्गत जर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर तो देखील अतिशय कमी असा मिळू शकतो। त्याच्यामध्ये जर समजा दुसऱ्या टप्प्यामध्ये आला तर पीक विमा मिळतो। आता दुसरा टप्पा कधी येणार तर दुसरा टप्पा मिड टर्मचा असेल, लोकलाइजचा असेल किंवा WSL असेल, त्याच्यामध्ये दुसरा टप्पा मिळतो तो म्हणजे यील्ड बेसमध्ये। मित्रांनो, जर तुम्हाला मिड टर्म मध्ये पीक विमा मिळाला असेल आणि तुमच्या भागामध्ये जर यील्ड बेस मंजूर झाला आणि यील्ड बेसची जर रक्कम जास्त असेल तरी तुम्हाला पीक विमा मिळतो। तुमची वैयक्तिक दावा तुम्ही दाखल केलेला असेल, तुम्हाला पीक विमा मिळालेला असेल आणि यील्ड बेसमध्ये तुमचा पीक विमा मंजूर झाला, त्याची रक्कम जर जास्त असेल तरी तुम्हाला पीक विमा मिळतो। WSLच्या अंतर्गत पीक विमा मिळालेला असेल, त्याची रक्कम कमी असेल आणि यील्ड बेसमध्ये मंजूर होऊन जर त्याची रक्कम जास्त असेल तरी तुम्हाला पीक विमा मिळतो। आता यील्ड बेसमध्ये मंजूर झालेल्या पीक विम्याची रक्कम जर कमी असेल आणि पूर्वी जर तुम्हाला पीक विमा मिळालेला असेल त्यातून कुठलीही रक्कम समायोजित करण्यात येत नाही। अर्थार्थी यील्ड बेसचा पीक विमा म्हणजे पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे दिला जाणारा पीक विमा,
ज्याला आपण बोली भाषेमध्ये सकट पीक विमा म्हणतो, अंतिम पीक विमा म्हणतो, हा पीक विमा. आता बरेच जण म्हणतात यील्ड बेस 0 दाखवतं. आता सध्या जे काही पीक विम्याचे वाटप चालू आहे ते मध्यावधीचं चालू आहे, मिड टर्मचं चालू आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या जिल्ह्याचं आणखी यील्ड बेसचं कॅल्क्युलेशन दाखवण्यात आलेलं नाही. यील्ड बेसचं कॅल्क्युलेशन अर्थार्थी फेब्रुवारी मार्चमध्येच दाखवण्यात येतं, परंतु आलेलं नाही. आणि यील्ड बेसचा जो पीक विमा वाटप होतो तो साधारणपणे मे आणि जूनमध्ये होतो. आता यील्ड बेसमध्ये तुमचा जर पीक विमा मंजूर झाला तर ती रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल आणि ती रक्कम तुम्हाला येईल. जर तुम्हाला मिड टर्म मध्ये मिळालेला असेल, जर तुम्हाला लोकलाईजच्या अंतर्गत मिळालेला असेल, जर तुम्हाला WHLच्या अंतर्गत मिळालेला असेल आणि जर तुमचा यील्ड बेसचा पीक विमा जर मिळाला आणि त्याची रक्कम जर जास्त असेल तर तुम्हाला पीक विमा मिळू शकतो. आता यील्ड बेसवरती पीक विमा मिळण्याचे चान्सेस सध्या खूप कमी झालेले आहेत, कारण उंबरठा उत्पन्न, सरासरी उत्पादकता या सर्व गेल्या 5-6 वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे घटलेले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर यील्ड बेसचा पीक विमा शक्यतो मिळत नाही. पण मिळण्याचे चान्सेस काही काही ठिकाणी आहेत. जसं आपण पाहिलं की 2024 मध्ये अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, याच्यानंतर सातारा, चंद्रपूर आणि आणखीन एक जिल्हा असे एक बुलढाणा, असे एक 6 ते 7 जिल्हे हे 110% पेक्षा जास्त नुकसान झालेले जिल्हे दाखवण्यात आले होते आणि त्या जिल्ह्यासाठी साधारणपणे 2200 ते 2300 कोटी रुपये अधिकचे वाटप करण्यात आले होते. तर तशा केसमध्ये जर तुमचा जिल्हा जर बसला, तुमचा महसूल मंडळ जर बसला, आता पूर्ण जिल्हाही नाही, समजा एक महसूल मंडळ जरी यील्ड बेसमध्ये बसलं तरी त्याचा मंजूर होतो आणि यील्ड बेसचा पीक विमा ज्यावेळेस कधी मंजूर होतो त्यावेळेस त्याची रक्कम तुम्हाला यील्ड बेसच्या समोर दाखवायला सुरू करतं. त्यामुळे सध्या यील्ड बेसचं कॅल्क्युलेशन दाखवलं जात नाही. सध्या अहिल्यानगरचं आपण पाहिलं होतं की लोकलाईजचंही कॅल्क्युलेशन दाखवलं होतं, ते कॅल्क्युलेशन दाखवायला सुरू झालंय. असे जे काही कॅल्क्युलेशन आहेत ते सध्या दाखवत आहे. यील्ड बेसचं कॅल्क्युलेशन आणखीन दाखवलं जात नाही आणि दाखवलं तर तुम्हाला ते दुसरा टप्पा म्हणून वाटप व्हायला सुरू होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे हे एक महत्वाचं होतं. आता बरेच जण म्हणतात की माझ्या पॉलिसीमध्ये अप्रूव्ड दाखवतोय, माझा पीक विमा कधी येणार. तुमची पॉलिसी अप्रूव्ड, रिजेक्टेड हे 2 प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये आपण भरलेला अर्ज मंजूर आहे का. अर्ज जर मंजूर असेल तर पीक विमा मिळण्याच्या ज्या पुढच्या प्रक्रियेत त्यात समाविष्ट. तुमचा अर्ज जर मंजूर नसेल तर तुम्हाला पीक विमा. म्हणून पीक विमा पॉलिसी अप्रूव्ड म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि पीक विमा मंजूर त्याच्यामध्ये तुमचं जे काही क्लेमचे स्टेटस असेल, तिथं रक्कम दिसत असेल तर तुमचा पीक विमा तो मंजूर झालेला आहे आणि तो मंजूर असेल तर तुमची वाटपाची प्रक्रिया पूर्ण होईल. आतापर्यंत साधारणपणे 70 ते 72% पर्यंत पीक विम्याचं वितरण झालेलं आहे. आणखीन 30% पर्यंत शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्याच्यानंतर यील्ड बेसच्या ज्या रकमा असतील त्या रकमांची कॅल्क्युलेशन सुरू होतील आणि तिथून पुढे ज्या काही आणखीन रकमा असतील त्या रकमा त्याच्यामध्ये ऍड होऊन वाटप व्हायला सुरू होतील. आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्याच्या रकमा मंजूर झालेल्या आहेत. काही ठिकाणी 10%, जसं बीडचं आपण पाहिलं होतं. सोलापूरची मोठी रक्कम मंजूर झालेली आहे परंतु आणखीन वाटप नाही आहे. अहिल्यानगरचं आता कॅल्क्युलेशन झालेलं आहे परंतु आणखीन वाटप नाही आहे. जळगावचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे, आणखीन मोठ्या प्रमाणात वाटप नाही आहे. अशा प्रकारे बऱ्याच साऱ्या या बाबी आहेत आणि ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिम वाटप झालेलं आहे त्यांच्या यील्ड बेसच्या कॅल्क्युलेशन झाल्यानंतर त्यांना दुसरा टप्पा त्या ठिकाणी वितरित केला जाईल. तर मोठ्या प्रमाणात विचारलं जात होतं यील्ड बेस 0 दाखवला आहे, मला पीक विमा माझे अप्रूव्ड दाखवतोय, मला मिळणार का. या प्रश्नांची ही काही उत्तर होती, जी माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा नक्की प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.